माझे आमदार राजूबाबा आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय आणि हातकणंगले पोलीस स्टेशनवरती धडक मोर्चा काढून सत्ताधारी पक्षाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल जोरदार घोषणाबाजी केली। सत्तेच्या हव्यासापोटी भाजपामध्ये उडी घेतलेल्या सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हटल्याबद्दल त्यांच्या पोस्टरवरील फोटोज काळे फासण्यात आला। निषेधाच्या घोषणांनी तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशन परिसर दणाणून गेला होता। निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण तसेच हातकणंगले पोलीस स्टेशनचे एपीआय नंदकुमार घुगरे यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी माजी आमदार राजूबाबा आवळे, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवानराव जाधव, जिल्हा परिषद सदस्य सौ सोनाली सावंत, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे, गोविंद दरक, बाजीराव सातपुते, उत्तम पाटील, अन्सार देसाई, शकील अत्तार, नगरसेवक डॉक्टर अभिजित इंगवले, गिरीश इंगवले, निहाल सनदी, सचिन बोराटे, अमर नरोटे, विश्वास कोळी, हिंगणगाव, प्रकाश खांडेकर, राहुल चिनिंगे, दीपक साठे, मुन्ना शेख, गुलाब शेख, सागर मोरे, विनायक मोरे, पिंटू किनिंगे, अनिल पाटील, समीर शेख, दयासागर मोरे, विनीत थोरात, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते। पत्रकार सागर जमणे, कुंभोज। 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, परंतु या सरकारचा अजूनही डोळे उघडलेले नाहीत। आज 20, 22, 24 दिवस झाला आज एवढं जंतर मंतरवरती एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करून सुद्धा या तरुणांना न्याय मिळत नाही। एक दिवसही प्रधानमंत्री असेल किंवा त्या शिक्षण मंत्री असेल त्यांना जंतर मंतरवर भेटायला गेला नाही, त्यांची दाद घेतली नाही। तो जे अन्याय विद्यार्थ्यांच्यावर चालला आहे हे देशाची भावी पिढी बर्बाद करण्याचं काम हे भाजप सरकार करायला आहे आणि त्याचा या मोदी सरकारचा आणि या शिक्षण मंत्री प्रधानचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना सदबुद्धी द्यावी देवानं आणि त्यांनी या विद्यार्थ्यांचा तरुणांचा देशाच्या भावी पिढीचा जे अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न पुढे यावं अशी आम्ही त्यांना याच्या विरोधात आम्ही सर्वजण काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, आमदार साहेब, सर्व आम्ही जी तालुक्यातील पदाधिकारी त्यांना पाठिंबा देण्यासाठी व धर्मेंद्र प्रधान हे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा देण्यासाठी आम्ही सर्वजण आंदोलन करण्याचा आज ठरवलेला आहे। खरं तर जी मुलं आंदोलन करत आहेत त्यांच्यावरती मायेचा हात फिरवणं, त्यांची विचारपूस करणं हे सध्याच्या सत्ताधारींचं काम असतं, पण त्यांना लाठीची धाक दाखवून त्यांच्यावर अन्याय करायचा, पेपर फुटला तर फुटू दे पण आमच्या खुर्चीला कुठं धक्का लागता कामा नये असं सध्याचं राजकारण चालू आहे। मैदानावरती जेवढे विद्यार्थी उपस्थित आहेत ते कोणत्याही सेलिब्रिटीचे, कोणत्याही मंत्र्याचे किंवा इतर मोठ्या लोकांचे नाही आहेत। ते सगळे मुलं सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत। 14-14, 16-16 तास त्यांनी अभ्यास करून आपलं परीक्षा दिलेल्या आहेत आणि जर त्यांच्याबरोबर असा अन्याय व्हायला लागलाय तर नक्कीच आम्ही आमचा पूर्ण पक्ष त्यांच्या पाठीशी आहे आणि आम्ही त्यांना सपोर्ट करतोय आणि लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधानांनी त्यांचा राजीनामा हा जाहीर करावा। दिल्ली येथे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात नेट पेपर फुटी संदर्भात मोठं जे आंदोलन उभारलं गेलं ते विद्यार्थ्यांच्यावर रक्तरंजित जो लाठीमार केला त्या लाठीमारचा निषेध करण्यासाठी व नैतिक जबाबदारी स्वीकारून पुढे भविष्यामध्ये अशा कोणत्याही पद्धतीचं प्रशासनावर वचक नाही असं होऊ नये यासाठी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा व्हावा यासाठी हातकणंगले काँग्रेस कमिटीच्या मार्फत आमदार राजूबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा व विद्यार्थ्यांना आतंकवादी संबोधले जाणाऱ्या आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा यासाठी आज आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी हातकणंगले तालुका काँग्रेस कमिटी आज इथं उपस्थित। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।